नमस्कार, मी साटम. आजपर्यंत तुम्ही जे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल येसू गणेश मंदिर पाहिलात ना, ते हेच मंदिर आहे. हे बघा, आतमधून दाखवतो. थांबा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला काही सूचना द्यायच्या आहेत, त्या आधी ऐकून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ पाहाच तुम्ही. तर बघा, आतापासून म्हणजेच 25 डिसेंबरला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये. तर ह्याच 25 डिसेंबर पासून जवळपास 2025 वर्षापूर्वी आमच्या कोकणी मालवणी भाषेत सांगायचं झालं तर एक सायबीन माई, तिचा लेख जन्माला आला कुठे, नाताळाच्या गोट्यामध्ये. साध्या भाषेत सांगायचं झालं तर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्या त्या परिस्थितीप्रमाणे नाही, त्या त्या वेळेप्रमाणे एकंदरीत ती रचना केलेली आहे, ती परफेक्ट आहे. त्याबद्दल मला कुठलाही दोष द्यायचा नाहीये कोणालाही. तुम्हाला मात्र काय वाटतं एकंदरीत ह्याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आता व्हिडिओचा अनुभव घ्या. पण व्हिडिओ संपता क्षणी एक घोषणा सुद्धा मी करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका. आतमध्ये बघा, गणराय आणि येसू बाबा दोघं पण आहेत. येसू गणेश मंदिर पाहिलात ना तुम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर व्हायरल, ते हेच मंदिर आहे. इथे साक्षात गणराय आणि येसू बाबा दोघं पण आहेत. म्हणजे एकाच वेळेला गणेशोत्सव आणि क्रिसमस दोन्ही पण एकत्र. हे ना बेस्ट कॉन्सेप्ट आणि बेस्ट कोलॅबोरेशन काय माहिती आहे का, इथे दोन्ही समाजाची लोक एकत्र राहतात मालवणामध्ये. त्यामुळेच अशा प्रकारचं एक सामोपचाराने घडवलेलं भन्नाट मंदिर आहे हे. इथे गणराय सुद्धा आहेत आणि येसू बाबा सुद्धा आहेत. दरवाजावरची आहे ना नक्षीकाम मला तुम्हाला दाखवायचं. आधी सांगतो, मंदिराचं नाव आहे ना ते श्री गणेश येशू मंदिर आहे. तरी इथे फेमस येशू गणेश मंदिर असलं ना तरी सुद्धा. आणि ह्या दरवाज्यावर बघा येसू बाबाचा क्रॉस आहे आणि खालती शुभलाभ लिहिलंय आणि ओम सुद्धा आहे. आणि आतमध्ये सुद्धा शुभलाभ आहे. क्रॉस कुठे दिसत नाहीत, घंट्या आहेत आणि दिवा लावलेला आहे. आणि एकंदरीत हे बघा, इथे क्रॉस आहे आणि इथे ओम आहे. तर बघा, एकंदरीत समाज जीवनामध्ये वावरत असताना एक कन्व्हर्जनचं म्हणजेच धर्म परिवर्तनचं काहीतरी माझ्या समोर आलं. ती लिंक मी इन्व्हेस्टिगेट करायला सुरू केलं आणि एकंदरीत त्यामधनं मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या. त्या मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. एकंदरीत त्या फाईल्स आहेत ना, त्या फाईल्सचं नाव आहे साटम कन्व्हर्जन फाईल्स. एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या मी तुमच्या बरोबर कॉन्स्पिरसी IC814 ही आपली सिरीज संपली ना, की त्यानंतर म्हणजे 2026 मध्ये शेअर करणार आहे. लगेचच ती सिरीज संपल्यानंतर ही सिरीज सुरू होईल. ही जास्त एक्सपांडेड सिरीज नसेल, पण काय काय शॉकिंग गोष्टी तुम्हाला कळतील. बाकी एकंदरीत सर्व माझ्या बांधवांना नाताळाच्या गोट्यामध्ये जन्मलेल्या सायबीन माईच्या लेखाच्या बद्दलच्या शुभेच्छा, म्हणजेच नाताळाच्या शुभेच्छा आणि हर हर महादेव.